लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर UCN न्यूजवर। भाजपची पायाखालची वाळू सरकल्यामुळे पंतप्रधान सत्ता वाचवण्यासाठी जीवाचं रान करत असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर दौऱ्यावर ते बोलत होते। नाही, आता त्यांची पायाखालची वाळू भाजपाची सरकली आहे, त्यामुळे ते जीवाचं रान करतायत सत्ता टिकवण्यासाठी, ते स्वाभाविक आहे। आणि तरीही पण जनता त्यांना स्वीकारणार नाही। कितीही सभा घेतली तरी विजय हा महाविकास आघाडी इंडियाचाच होणार आहे। आता मोदींची काही वेव राहिली नाही आणि ऐकायला सुद्धा लोक जातात, पण मतामध्ये काही परिवर्तन होत नाही। छगन भुजबळांना नाशिकमध्ये विरोध होत असल्यामुळे संघाचा उमेदवार उतरवण्याची चर्चा सुरू झाली आहे। यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवारांनी देशात संघाची विचारधारा असून संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा दिला जात असल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले। ना कोणी द्यावा, आता संघ आणि भाजप काय थोडेच आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। बस दाखवायला वेगळं, खायला वेगळं। तर आहेत ते विचारधारा, ती मुळात जे आहे ती संघच विचारधारा आहे, देशामध्ये कुठली दुसरी विचारधारा आहे। म्हणूनच तर त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात। 400 पार इसीलिए चाहिए की घटना हमको बदलना असं म्हणतात, म्हणजे त्यांना मनुस्मृती आणायची आहे आणि संविधान बदलायचं आहे। तर त्यासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतील। या देशातली लोकशाही नांदावी असं त्यांना कुठे वाटतं। या देशामध्ये खरं तर RSS विचारप्रणालीचा सत्ता आली, आता देशही त्या गोळवळकर गुरुजींच्या विचाराने चालावा। याशिवाय बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यावर बोलताना त्यांनी हे स्वार्थाचं राजकारण असून स्वतःची सत्ता पैसा वाचवण्यासाठी आणि केसेस काढून घेण्यासाठी ते कुणाचंही नाव घेण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी टीका त्यांनी केली। काय राजकारणात असे आरोप प्रत्यारोप फार होत असतात। काय स्वार्थासाठी हे राजकारण अलीकडे समाजसेवेचं राहिलं नाही, स्वार्थी राजकारण झालं आहे। आणि खरं तर नासवलं आहे राजकारण या लोकांनी। म्हणजे 5 वर्षापूर्वी त्या राणा कुणाच्या भरोश्यावर निवडून आल्या, आता कशा बोलतात, बजबज 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 बोलतात। ते पूर्वीसुद्धा शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा आशीर्वादाने निवडून आल्या, काँग्रेसच्या मतांनी निवडून आल्या होत्या। आणि आता त्यांची भूमिका बदलली। म्हणजे काल ह्या लोकांना कालची भूमिका, आजची भूमिका, हे लोक यांना अशांना धडा शिकवणार, 100% शिकवणार। ही जी काही बदलू प्रवृत्ती आहे, ज्याला इथिक्स नाही, ज्याला वैचारिक व्यासपीठ नाही, ज्याला कुठली आयडिओलॉजी नाही, हे फक्त स्वार्थी मतलबी आपला धन संपत्ती वाचवण्यासाठी, आपल्यावर केसेस काढून घेण्यासाठी, कधी काय नाव घेतील, देवाचं नाव घेतील, तर कोणत्या उद्या जर यांना वाचवणारा जर रावण निघाला तर हे रावणाचाही जप करत निघतील। तर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत ऐनवेळी केलेल्या बिघाडीवर देखील वडेट्टीवारांनी व्यंगात्मक टीका केली। आम्ही त्यांना साक्षगंध आधीच पसंत करून ठेवलं होतं, मात्र त्यांनी वेळेवर लग्नाला नकार का दिला हे माहिती नाही असं वडेट्टीवार म्हणाले। नाही, ते आम्ही तर त्यांना साक्षगंध होण्याच्या पूर्वीपासूनच पसंत करून ठेवलं होतं। त्यांनी का लग्नासाठी नकार दिला आणि त्यांना जे काही हुंड्यात अपेक्षित होतं तर चर्चा करायची होती, ती न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी लग्न तोडलं असावं।